जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मिशन आरंभ इयत्ता 8वीच्या उपक्रमाअंतर्गत आजचा शिष्यवृत्ती तासिकेचा विषय आहे गणित. घटक संख्यावरील क्रिया, उपघटक मसावी व लसावी. आमच्या कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाऊद बुद्रुक येथील पदवीधर शिक्षक श्री रोकडे किरण बाळासाहेब हे मसावी व लसावी या घटकावर विस्तृत असं विवेचन करणार आहे. तर मी त्यांना जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने विनंती करतो की आपल्या तासिकेला आपण सुरुवात करावी. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील एक महत्वाचा जे काही टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे मसावी आणि लसावी. त्या मसावी लसावीचा उपयोग आपल्याला अनेक घटकांमध्ये होतो. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण होतो आणि काळ, काम, वेग म्हणजे अनेक घटकामध्ये या घटकाचा उपयोग आपल्याला होत असतो. आपण जे मागच्या तासिकेला जे काही विभाज्यता पाहिलं होतं, या विभाज्यतेचा उपयोग या मसावी लसावीमध्ये होतो आणि मसावी लसावीचा उपयोग अनेक घटकांमध्ये होतो. तर आपण प्रथम मसावी लसावी म्हणजे काय आणि विभाज्यता थोडस आपण सिंहावलोकन करणार आहोत. विभाज्यता पाहताना मी तुम्हाला सांगितलं आजचा टॉपिक तुम्ही नाव कुठं लिहितोय मसावी आणि लसावी. तर या मसावीला आपण इंग्रजीमध्ये SCF म्हणतो. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. सामायिक विभाजक. आपण या दोन तुलनात्मकरित्या पुढे एका पुढे लिहिणार आहोत. लसावीला आपण LCM म्हणतो, म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. हे जे दोन शब्द आहेत विभाजक आणि विभाज्य, ते आपल्याला अंडरलाईन करून घेण्यासाठी मी समोर लिहिला. आता हे इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. SCF म्हणजे हायेस्ट कॉमन. समजून घेण्यासाठी सोपं आहे म्हणून आपण इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. आणि LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. दोन्ही ठिकाणी वी शब्द आले होते. ते वी शब्द आपल्याला सारखेच वाटायला नको म्हणून मराठी मध्ये पण लिहिलं आणि इंग्रजीमध्ये पण लिहिलं. त्या पहिल्या वीचा इंग्रजीमध्ये काय आहे शब्द फॅक्टर आणि दुसऱ्या वीला इंग्रजीमध्ये शब्द आहे तो मल्टिपल. दोन शब्द समजून घ्यायचे म्हणजे आपल्याला पूर्ण कळतं. आता महत्तम म्हणजे आपल्याला हायेस्ट म्हणजे सगळ्यात मोठं. सामायिक म्हणजे जेवढ्या काही संख्यांचा आपल्याला मसावी किंवा लसावी कागद दिलाय त्या सगळ्या संख्यांचा मिळून सामायिक. आता विभाज्यता आणि विभाज्य. आता विभाज्यता या धड्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलंच होतं. आता 25ला जर 5ने भाग दिला आपल्याला माहित आहे 5 25 होतात. बाकी शून्य याला आपण निश्चित भागाकार म्हणतो. निश्चित भागाकार म्हणजे काय तर बाकी शून्य. बाकी जर शून्य आली बाकी शून्य आल्यानंतर या 25ला या आपण भाज्य आतापर्यंत म्हणत होतो तर बाकी शून्य आलं त्याला विभाज्य म्हणतो. विभाज्य म्हणजे ज्याला भाग द्यायचा आहे विभाज्य. आणि याला आपण भाजक म्हणतो. त्याला जर भागाकार झाल्यानंतर बाकी शून्य आणि या भाजकालाच विभाजक म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला फॅक्टर म्हणतात आणि या विभाज्याला मल्टिपल असं म्हणतात. मग आपल्याला मसावी काढताना
आपल्याला महत्तम सामायिक विभाजक काढायचं आहे आणि लसावी काढताना लघुत्तम सामायिक विभाज्य काढायचं आहे, लिस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. उदाहरणामधून मी तुम्हाला तसं समजून देतो. बरं आता पहा, 8 व 12 हे दोन संख्या घेतल्या, 8 आणि 12. आता पहा, 8 आणि 12 आपल्याला मसाले जर काढायचं असेल, 8 आणि 12 आपल्याला मसाले काढायचं म्हणजे या 8ला आणि 12ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जर ते आपल्याला काढायचे, हे फॅक्टर्स काढायचे 8चे आणि 12चे फॅक्टर. पण 8ला आपण कशा कशी भाग करतो, 8ला 1 आणि भाग करतो, 2 आणि 1 मी प्रत्येक संख्येला भाग करतो, 2 आणि भाग करतो, त्यानंतर 4 ने भाग करतो आणि 8 ने निश्चित भाग करतो. अशा प्रकारे 8चे फॅक्टर आले, 8ची जी विभाजित आली ते आले 1, 2, 4 आणि 8 अशा प्रकारे. आणि 12 घेतला आपण, 12चे जर फॅक्टर काढले आपण, 12 प्रत्येक संख्येने मी तुम्हाला सांगितलं 1 ने भाग जातो, 1 ने जातो, 2 ने जातो. तुम्हाला मी विभाजित त्याचं थोडे शिकवलेलं आहे, त्याच्या स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्याला 2 ने भाग जात असतो, 3 ने पण भाग जातो, 4 ने जातो, त्यानंतर 6 ने जातो आणि 12 ने. प्रत्येक संख्येला त्या संख्येने स्वतः भाग जातो. अशा प्रकारे हे दोन्हीचे फॅक्टर आहेत, 1, 2, 4, 8 हे 8चे फॅक्टर आहेत, 12चे फॅक्टर 1, 2, 3, 4, 6 आणि 12. आणि आता आपल्याला मसाई काढायचा, मसाई काढायचा म्हणजे आता मोठी शब्द आहे सामायिक. म्हणजे सामायिक म्हणजे असा फॅक्टर पाहिजे का दोन्हींना पण एक भाग गेला पाहिजे. आता दोन्हींना भाग गेलेले फॅक्टर कोणते? एक आहे, त्यानंतर 2 पण आहेत, त्यानंतर 4 पण आहेत, दोन्हीचा भाग झाला असे 3 फॅक्टर निघले. वेगवेगळे ठिकाणी लिहून घेतो. सामायिक फॅक्टर, सामायिक कॉमन 1, 2 आणि 4 असे 3 फॅक्टर निघाले 8 आणि 12चे सामायिक. परंतु सगळ्यात पहिला शब्द आता पाहिजे आपल्याला हायेस्ट पाहिजे. हायेस्ट फॅक्टर कोणता आहे तर 4 आहे. 4 त्याचा मसाई आहे. म्हणजे पहा, मसाई काढायचं म्हणजे त्यांचे फॅक्टर्स काढायचे, त्यातला सामायिक फॅक्टर काढायचा, सामायिक फॅक्टर मधला सगळ्यात मोठा असतो त्याला मसाई म्हणतात. अशा प्रकारे 8चा आणि 12चा मसाई झाला 4. प्रत्येकीचा आपल्याला यादी पद्धतीने नाही काढायचं, त्याला वेगवेगळी पद्धती मी तुम्हाला शिकू, फक्त एक समजून घेण्यासाठी ध्यानात घ्या. मसाई म्हणजे काय? मसाई म्हणजे ज्या संख्यांचा मसाई काढायचं त्यांचे फॅक्टर्स काढायचे, विभाजक काढायचे. विभाजक म्हणजे मी सांगितलं भाजक, असा भाजक ज्यांनी भाग दिल्यानंतर बाकी 0 आली पाहिजे. अशा प्रकारे विभाजक काढले, विभाजकामधलं सामायिक विभाजक काढायचे. त्या सामायिक विभाजकामधलं जे सगळ्यात मोठा असेल त्या फॅक्टरला, त्या विभाजकाला मसाई असं म्हणतो. आता मसाई काढायचं म्हणजे काय करायचं? या 8 आणि 12 कशाला भाग म्हणजे 8चा आणि 12चा भाग आला म्हणा. 8 आणि 12 कशाला भाग जातो बघूया आपण. 8चा 12, 8 4, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 7 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 9 80. 12 12 2 24, 5 3 36, 5 4 48, 12 5 60, 12 7 72, 12 5 84, 12 8 96, 12 9 108, 12 9 120. अशा अनेक पुढे अजून यांनी भाग जाणार संख्या पुढे पुढे पण भाजी त्यांना आपण विभाज्य असं म्हणतो, कारण यांच्या पायाने म्हणजे निश्चित भाग. पण आता कॉमन काढायची, निश्चित भाग जाणे काढून कॉमन काढायची. कॉमन असणारे सामायिक असणारे दोन्ही भाग जाणारी संख्या पहिली संख्या 24 सामायिक, कॉमन सामायिक 24. त्यानंतर 48 राहील, 48. त्यानंतर 72 आहे, 72 अशा अनेक संख्या. पण त्यांचं आपल्याला लसाई काढताना गरज नाही. लसाई म्हणजे आता यांनी भाग झालेल्या संख्या काढल्या म्हणजे यांची विभाज्य काढली,
त्यानंतर त्याचे सामायिक काढले, सामायिक आले 24, 48, 72 अजून पण पुढे पाहिजे म्हणून गेलो आपण. परंतु आपल्याला काय पाहायचं, लिस्ट पाहायचं. कॉमन काढले, आता लिस्ट लिस्ट म्हणजे सगळ्यात लहान म्हणजे काय 24. यांचा लॉस आहे 24. अशा प्रकारे तुम्हाला मसाली म्हणजे काय हे कळायला पाहिजे. मसाली म्हणजे त्याचे फॅक्टर्स काढायचे, ते फॅक्टर्स मधून सगळ्यात मोठा फॅक्टर घ्यायचा. दोन्ही मध्ये आपल्याला सामायिक पण सगळ्यात मोठा फॅक्टर. आता नसाई म्हणजे यांनी भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या, त्यातल्या सामायिक काढायचे, त्यातला सगळ्यात लहान जो सामायिक असेल विभाज्य त्याला म्हणायचं नसाई. अशा प्रकारे मसाले आणि मसालीची संकल्पना आहे. आपण त्यावरचे उदाहरण आणि त्याचे काही नियम आणि त्याचे काही गुणधर्म आपण पाहणार आहोत. स्क्रीनशॉट घ्यायचा तर घेऊ शकतो. आता समजा उदाहरण घेऊ. 36, 48 आणि 108 तीन संख्या दिल्या आपल्याला. 36, 48 आणि 108. त्या मसाले आणि लसण काढण्याच्या पद्धती आहेत. यादी पद्धत आहे, मुळावय पद्धत आहे, भागाकार पद्धत आहे. परंतु आपल्याला सर्वात सोपी मुळावय पद्धत. त्यासाठी जेवढे संख्या आहे अशा प्रकारे आपण घेतले आपल्याला. इथं एक कॉलम सोडून पहिली संख्या लिहायची, दुसरी लिहायची आणि तिसरी अशा प्रकारे संख्या लिहायची. आता मी तुम्हाला विभाज्यतेचे कसोट्या सांगितलेलं आहे. त्याच्यात त्या कसोट्या वापरून इथं आपल्याला मुळावय पाडावं लागतात. पहिले आपण 2ची कसोटी वापरूया. 2ची कसोटी याला लागू होती का नाही तर होती. तर याची एकच साईन 6 आहे, याची एकच साईन 8 आहे, याची एकच साईन 8 आहे. मग पहिले 2 ज्याने भाग द्यायचा आहे तो आपल्याला पुढे लिहायचे. 2 हा फॅक्टरीला आपण 2 जर 36ला भाग केला आपल्याला माहिती आहे निम्मी किंमत होत असते किंवा आपण भाग पण देऊ शकतो. 16, 2 ने 8 4, 8, 2 ने 108ला भाग दिला 25, परत 18, 24 आणि 54 आलेले. याला पण आपण 2 ने भाग जातो. आपल्याला माहिती 8 आहे, 4 आहे, 4 आहे, 2 ने भाग जातो. 9, 18, 2, 4, 2, 4, 14. आता 9, 12 आणि 27 आहे. याला आपल्याला माहिती आहे तिन्ही ज्या संख्या याला 2 ने भाग जात नाही. 12 जातो पण 9ला जात नाही, 27 जातो. म्हणून आपल्याला पुढची संख्या पाहिजे 3. 3 मात्र तिन्ही संख्यांना भाग जातो म्हणून 3 लिहायचे आहे. 3 3 9, 3 4 12, 3 9 27. आता 3, 4 आणि 9 इथं राहिले आणि 3, 4 आणि 9ला कोणत्याही असं एका संख्येने घ्या. तिन्ही संख्याला भाग जात नाही. 3 तर आपल्याला माहिती मूळ संख्या आहे आणि 3 ने 4ला 9ला जातो पण 4ला भाग जाते. तिन्ही संख्यांना भाग जात नाही. मग मसाली काढताना जोपर्यंत तीनही संख्यांना भाग जात होता तोपर्यंतच भाग द्यायचा आहे. आणि आता जे फॅक्टर्स आले यांचा जर गुणाकार केला तर मसावी निघतो. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा वाक्य ध्यानात ठेवायचं. जेवढे सामायिक त्यांचा गुणाकार करायचा. सामायिक आणि 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 3, 4, 4 3 12. मसावी आपला 12 आलेला. मसावी 12 आहे. आता
त्याच्यामध्ये आपल्याला याच पद्धतीने लसावी पण आपल्याला निघतो. आतापर्यंत आलंय तिन्ही संख्यांना भाग गेलाय. आता पुढे पाहायचं आपण तीनही संख्यांना आता एका संख्येने जात नाही, परंतु याच्यातल्या दोन संख्यांना जातोय कधी पाहायचं. जोपर्यंत जातोय तोपर्यंत देत राहायचा. त्यासाठी तुम्हाला तीनला आणि चारला जात नाही, पण 3ला आणि 9ला मात्र 3ने भाग जातो. मग तो घ्यायचा 3 1 3 4 दशक तशी ज्याला भाग जात नाही सगळे तशी उतरून घ्यायची. आता मात्र कोणत्याही 2 किंवा 3 संख्या कोणत्याही संख्येने यातल्या 2 किंवा 3 संख्याला भाग जात नाही. आता आपलं मुळावे पाडायची राहील संपलेली आहे. मग आता लसावी म्हणजे काय? लसावी ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर तीनही संख्यांना गेलं नाही तर अजून उरलेल्या 2 संख्येला जातो का नाही ते पण पाहायचंय आपण. मग आपण इथं पाहा 3 4 आणि 9 या 3 संख्या होत्या. तर 4ला गेला नाही, पण 3ला आणि 9ला मात्र 3ने भाग गेला. उरलेल्या 2 लसावीमध्ये उरलेल्या 2 संख्यांना पण आपण भाग दिलेला. मसावीमध्ये मात्र तसं नाही. मसावीमध्ये जोपर्यंत सर्व संख्यांना भाग जातोय तोपर्यंत द्यायचा आणि जोपर्यंत सगळ्या संख्यांना भाग जायचा बंद होईल मग आपण भागाकार थांबवायचा. मुळावर पाडायचं थांबवायचं आहे. पण लसावीमध्ये तसं नाही. उरलेल्या 2 संख्यांना जर गेलं तरी भाग द्यायचा आहे. आता आपल्याला लसावी म्हणजे काय? तर सामायिक अवयवांचा गुणाकार आणि उरलेल्या सामायिक अवयवांचा पण गुणाकार या सर्वांचं मिळून लसावी. सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. पहिले सामायिक आपल्याला माहित आहे 2 गुणिले 2 गुणिले 3 सामायिक अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3. आता असामायिक अवयव 3 गुणिले 4 गुणिले 3 ही जी उरलेले एवढ्यांनी पण परत बोलायची सामायिक अवयव 3 गुणिले 4 गुणिले 3. एक नाही घेतलं तर काही एक नाही लिहिलं तरी आपल्याला माहिती आहे उत्तर ते बदलत नाही. मग आता याचा गुणाकार करायचा आहे. बिंदूने 4 4 3 12 5 5 36 परत 4 3 12 5 7 72 7 5 36 57 अशा प्रकारे हा जो 432 आलाय हा लसावी आलेला आहे. तीनही संख्यांचा मिळून लसावी 432 आलाय आणि मसावी 12 आलाय. अशा प्रकारे आपण सर्वात सोपी पद्धत आहे मसावी आणि लसावी काढण्याची. या पद्धतीने आपण कोणत्याही संख्यांचा मसावी आणि लसावी काढू शकतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला मी उदाहरण देतो तुम्ही ते सोडवून घ्या. 18 32 आणि 36 यांचा मसावी आणि लसावी काढा.
ठीक आहे. त्याचं मला तुम्ही सांगून सांगा. तुम्हाला मस्त आणि लसावीचे नियम सांगणार आहे. म्हणजे आपल्याला थोडस काही उदाहरण सोडत आणि काही शॉर्ट ट्रिक पण आपल्याला याच्यामध्ये वापरता येतात. तर पहिला आपल्याला नियम सांगायचा आहे. जर दोन संख्या दिल्या आपल्याला, दोन संख्यांमध्ये एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पटीत असेल, पटीत म्हणजे पाडत असले पाहिजे, दुप्पट तिप्पट अशी पटीत असेल, तर लहान संख्या त्यांचा मसावी असतो. नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे पटपट आपल्याला उत्तर निघतात. मोठी संख्या त्यांचा नसावी असतो. काय स्टेटमेंट लिहिलंय मी. जेव्हा दोन संख्यांमध्ये एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पटीत असते, तेव्हा ती लहान संख्या येतो तोच नसावी म्हणून लिहायचा असतो, आणि जी मोठी संख्या असेल तोच नसावी म्हणून लिहायचा असतो. मी तुम्हाला उदाहरण जरी समजा, जर आपण दोन संख्या घेतल्या, एक संख्या घेतली 25 आणि दुसरी घेतली 50, अशा या दोन संख्या. आपल्याला माहिती 25 50 हे 25च्या दुप्पट आहे. अशा वेळेस मसावी म्हणून, ही मसावी काळात बसायचं नाही, तर मसावी म्हणून ही लहान संख्या 25 आहे. 25 हा त्या दोन्ही संख्यांचा मसावी असतो. आणि नसावी सांगितलं नसावी, तर मोठी संख्या हा या दोन्हीचा मसावी असतो, दोन्ही संख्येचा नसावी असतो. तीन संख्या जरी दिल्या असेल तरी तसंच. समजा आपल्याला दिलं 10, 20 आणि 4 अशा प्रकारे तीन संख्या दिली. तर पहा, 10 सगळ्यात मोठी संख्या पाहिजे, सगळ्यात मोठी ही 10च्या पण पटीत आहे आणि 20च्या पण पटीत आहे. म्हणून पहा, आणि ही मधली संख्या पण 10च्या पटीत आहे. म्हणून जर याचा आपल्याला मसावी काढायचा असेल तर मसावी सगळ्यात लहान संख्या दिली, सगळ्यात लहान संख्या मसावी. आणि लसावी सांगितला सगळ्यात मोठी संख्या ही नसावी. अशा प्रकारे एक ध्यानात घ्यायचं, सर्वात मोठी संख्या उरलेल्या दोन्हींच्या पण पटीत असली पाहिजे, त्यावेळेस आपण उत्तर आपले लिहिता येईल. आणि दोन संख्यामध्ये तर लगेच आपल्याला कळून जातं. अशा प्रकारे घ्या. पुढं काय नियम आहेत का आपल्याला? नियम आपल्याला स्कॉलरशिपच्या दृष्टीने आपल्याला माहिती असली पाहिजे, कारण नियमांवर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला पटपट उत्तर पण तिथं लगेच देता येतात आपल्याला. आणि आपल्याला माहिती आहे शिष्यवृत्तीने आपल्याला वेळ फार कमी असतो. तर पहिला फार समूळ संख्यांचा मसावी येतात. संख्यांचा मसावी समूळ संख्या म्हणजे मी तुम्हाला मागच्या सांगितलं होतं, ज्या क्रमाने येणारे नैसर्गिक संख्या त्यांना समूळ संख्या म्हटलं जातं. त्यांचं मसावी एक असतो त्यांना समूळ संख्या म्हटलं जातं. आणि लसावी
त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा लक्षात. त्या दोन संख्यांचा गुणाकार. संख्यांचा लक्षात. अतिशय महत्वाचा नियम आहे. आणि त्याच्यावर बरेच प्रश्न येतात. तुम्हाला उदाहरण देईल. उदाहरण काय सांगितलं? 9 व 10 यांचा मस्तावी आणि लसावीचा. क्रमवार येणाऱ्या दोन संख्या आहेत 9 आणि 10. आपल्याला माहिती आहे सहमूळ संख्या क्रमवार दोन क्रमवार संख्या असतात त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. नियम आपल्याला लगेच पाठ पाहिजे. यांचा मस्तावी एक असतो. मग आपण याचा मस्तावी आपल्याला ती उदाहरण पाहिल्या आपल्याला याचा मस्तावी एक त्यांचा मस्तावी एक असतो सहमूळ संख्या. तर लसावी विचारला. लसावी म्हणजे आपल्याला लगेच कळलं पाहिजे सहमूळ संख्या यांचा लसावी काढायची मुळा वगैरे काय बसायचं नाही. या दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो. लसावी बरोबर या दोन संख्यांचा गुणाकार करून टाकायचा. 9 गुणिले 10 काय करायचं तर येते 9. अशा प्रकारे कोणत्याही जर तुम्हाला सहमूळ संख्या सांगितल्या त्यांचा मसावी आणि लसावी तुम्हाला काढता आला पाहिजे. तुम्हाला संख्या देतो 11 व 10 यांचा मस्तावी आणि लसावीचा. उत्तर याच्यावर उत्तराला सध्याच माईक ऑन केला तरी चालेल. उत्तर द्यायचं टाइम. आलंय का उत्तर? सर त्यांचे माईक ओपन केले तरी चालतील. काय चॅट ओपन करू का? हा उत्तर मुलांना उत्तर द्यायचं असेल ना तेवढं पुरतं माईक त्यांचं ओपन केलं तरी चालेल. हा हे बघा चॅट ओपन केली. मेसेज उत्तर देऊ शकता मुलं आता. दिसतंय का तुम्हाला उत्तर? हा आलेत बरेच उत्तर आलेत. बरोबर आहे. ठीक आहे पहा याचा मसाला आपण डोळे झाकून आपल्याला माहित आहे सहमूळ संख्या याचा मसाला आणि एक असतो. हा मसाला एक झाला. लसावी म्हणजे आता दोघांचा गुणाकार लसावी मुळा अवयव वगैरे पाठ बसायचे नाही. गुणाकार 11 लसावी 110 मसावी 1 आला असेल तुम्हाला अशा प्रकारचं कोणतेही उदाहरण आलं आता 1 सेकंदामध्ये उत्तर लगेच काढू शकता. अशा प्रकारचा नियम आहे. त्यानंतर आता पुढचे काही नियम आपल्याला पाहिजे. हे नियम फार महत्वाचे आहेत. याच्यावर बरं उदाहरण याच्यावर आधारित आपल्याला उदाहरण विचारले.
पहिला नियम आहे क्रमवार समसंख्यांचा मसावी दोन असतो. पहिलं आपण जे पाहिलं क्रमवार संख्या म्हणजे क्रमवार येणारे नैसर्गिक संख्या असतात त्या. आता क्रमवार समसंख्या म्हणजे नैसर्गिक समूळ संख्येचा नियम सारखाच. आता क्रमवार समसंख्यांचा मसावी पाहायचा आपल्याला. क्रमवार समसंख्येत कोणते घेतात म्हणजे 5 4 आणि 6 जर घेतले क्रमवार संख्या यांचा मसावी हा 2 येतो आणि त्यांचा लसावी क्रमवार समसंख्यांचा लसावी बरोबर 1/2 गुणिले संख्यांचा गुणाकार. आपण लसावीमध्ये संख्यांचा गुणाकार पाहिला पण समसंख्यामध्ये त्यांची निम्न करायची 1/2 म्हणजे त्या संख्या गुणाकाराची निम्मी करायची. त्याच्यात कोणत्या संख्या दिल्या तर आपल्याला लगेच काढता येईल. आता समजा 4 आणि 6 दिलेले आहे आपल्याला 1/2 गुणिले त्या संख्यांचा गुणाकार 4 गुणिले 7 म्हणजे जर आपण भाग दिला 2 गुणिले 4 63 12 त्यांचा लसावी हा 12. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला पाहिलं माहित असेल हे नियम आपल्याला ते नियमाने आपण पटपट त्यांचा लसावी काढू शकतो. तर आपल्याला तिसरा नियम आहे क्रमवार समसंख्यांचा क्रमवार समसंख्यांचा मसावी आणि एक येतो. फक्त सोपे नियम आहे तुम्हाला आता सुद्धा पाठवून देईल. मी तुम्हाला सांगितलं समूळ संख्यांचा मसावी 1 असतो त्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. त्यानंतर क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि त्यांचा लसावी त्या संख्यांचा गुणाकार करून त्याची निम्मी करायची. विषम संख्यांचा सुद्धा तसं सोपं आहे. क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येतो. विषम संख्या म्हणजे आपल्याला माहित आहे 5 7 अशा क्रमवार ज्या विषम संख्या आहेत त्यांचा मसावी 1 येतो आणि चौथा आहे क्रमवार विषम संख्यांचा लसावी बरोबर त्या संख्यांचा गुणाकार. त्या संख्यांचा गुणाकार सममध्ये आपण गुणाकार करून घेतली निर्मी केली. विषम मध्ये मात्र फक्त त्यांचा गुणाकार करायचा आहे. 5 आणि 7 घेतलं 7 5 35 लसावी 35. अशा प्रकारे कोणतेच संख्या जर तुम्हाला दिल्या तर तुम्हाला जर उत्तर पटपट काढता आलं पाहिजे. मुळावर काढायची काही गरज नाही. अशा प्रकारे जर ही सोपे नियम आहेत तर तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला मी आता समसंख्येवर आधारित आणि विषम संख्येवर आधारित 2 उदाहरण दिली जाईल त्याची तुम्ही उत्तर काढायचे आणि कमेंट बॉक्सला टाकायचे. पहिलं उदाहरण आहे 8 व 10 यांचा मसावी आणि लसावी काढा. उदाहरण आहे 9 11 यांचा मसावी आणि लसावी.
सोडवायचं. तर त्यांचं ते कमेंट बॉक्स ओपन करा. कमेंट बॉक्स ओपन करतात त्यांचं, म्हणजे आपल्याला उत्तर येते. केलाय सर. ओके ओके, थँक्यू सर. बऱ्याच जणांनी हे उत्तर बरोबर दिसलं आहे. आपल्याला माहित आहे आता पहिले दोन्ही क्रमवार समसंख्या आहेत, यांचा बसा घ्या. यांचा बसा घ्या, 2 येणार आहे. पाहिलं यांचा बसा घ्या 2 आहे नियमानुसार. आणि यांचा लक्षाने काढायचा असला 1/2 गुणिले संख्यांचा गुणाकार संख्या आहे 8 आणि 10. आठला आपण भाग केला 4 पण 10 गुणाकार 40 होणार आहे. म्हणजे लसा घेतोय 40, बसा घेतोय 2. सोपं आहे. त्यानंतर लसा क्रमवार विषम संख्या आहेत आपल्याला माहिती आहे. यांचा मसाले आहे 1 येणार. काहीच करायची गरज नाही, नक्कीच आपल्याला असेच उदाहरण बरेच येतात. यांचा मसाले किती 1 येतो, लसावी दोन्ही संख्यांचा गुणाकार 9 गुणिले 11, 11 9 10. हे नियम आपल्याला जर पाठ असतील तर बरेचसे उदाहरण पटपट आपल्याला तिथं सोडवता येतात. त्यानंतर आता काही सूत्र, त्या सूत्रांवर आधारित आपण काही उदाहरणं पण पाहणार आहोत. यातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे पहा. आपल्याला 2 संख्या दिल्या, त्यांचा मसावी आणि लसावी काढायला सांगितलं. म्हणजे 2 संख्या दिल्या, मसावी दिला, लसावी काढायला सांगितलं, किंवा लसावी दिला, मसावी दिला, एखादी संख्या दिली, दुसरी संख्या काढायला सांगितली. यासाठी सूत्र आहे. सूत्र आहे पहा. पहिली संख्या
गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे अतिशय महत्वाचं सूत्र आहे. तर आपल्याला सूत्र आणि नियम आपल्याला मात्र पाठ असले पाहिजे. अतिशय सोपे आहेत, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. या सूत्रानुसार आपल्याला काही उदाहरण सोडवायचे आहेत. तर पाहूया आपण. पहिलं उदाहरण घेऊ आपण. 12 व 18 यांचा मसावी हा आहे. तर लसावी सोपं आहे. ह्या वेळेस आपल्याला पाहिजे तिथे दोन संख्या दिल्यात, मसावी दिला आणि मसावी गणा द्यायला. त्यावेळेस आपण या सूत्राचा उपयोग करायचा. असं उदाहरण आलं त्या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा. सूत्र पाच, पहिली संख्या गुणले दुसरी संख्या बरोबर मसावी आणि लसावी सूत्र वापरायचे. पहिली संख्या 12 आहे, संख्या 18 आहे. मला स्कॉलरशिप उत्तर लिहिलंय मला, सूत्र फक्त पाठ पाहिजे आपल्याला. सूत्र वगैरे लिहित बसू नका, तयारी घालायची. मसावी दिला आपलं स्थान, लसावी आपलं कालच सांगितलं. गुणाकार करायची काही करायची नाही. आपल्याला माहित आहे आपली 6 इकडे आणायची, 6 इथं फक्त लसावी ठेवायचं आपल्याला. मग 12 गुणिले 18 तशी 6 इकडे गुणिले इकडे भागिले होती आणि लसावी शिल्लक आहे. मग आता काय भागाकार गुणाकार आपण करू द्यायचे. 6 आणि आपल्याला माहिती 12 18 6 एक 6 5 आणि 18 तुम्ही 36 आपण ते सूत्रांनी आपल्याला सोप्या पद्धतीने काढता स्क्रीनशॉट काढून तुम्हाला आज क्लास झाल्यानंतर जी काही मार्गदर्शक मध्ये जे काही प्रश्न आहेत ते या सर्व याच्यावर सोडवायचे आहेत आपल्याला. आपण एक जर आपण उदाहरण घेऊया. दोन संख्यांचा गुणाकार शहाण्णव आहे व त्यांचा लसावी 24 आहे. तर मसावी किती? हे बघायचं सूत्रावर जाईल काय. तर थोडं तुम्हाला 1 मिनिट देतो मी, सोडवा. नंतर मी सोडून देणार पाहिजे.
ठीक आहे. उत्तर बऱ्याच मुलांनी बरोबर दिलेलं आहे. बघूया आपण. आपल्याला माहित आहे उत्तर लगेच वापरायचे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी आणि लसावी म्हणजे मसावी. ते गुणाकार आपण ऑलरेडी करून दिलेलं आहे. इथे उदाहरण वेगळ्या पद्धतीने विचारलं. इथे दोन संख्या नाही दिल्या, त्यांना डायरेक्ट गुणाकार दिला. सोपं करून दिलं आपण. त्या संख्यांचा गुणाकार किती 96. त्यानंतर मसावी आपल्याला काढायला सांगितलाय आणि गुणिले 24. 96 24 गुणिले इकडे भागिले होती बरोबर मसावी. तुमचा भाग आपल्याला येतोय 24 मसावी आपला 4 राहिलेला. मसावी बरोबर 4. उदाहरण चला उदाहरण बघूया. अतिशय सोपे सोपे असे उदाहरण असतात, पण ते पाहिल्यावर आपला गोंधळ होतो आणि परीक्षेमध्ये म्हणजे इतका सोपा टॉपिक आहे, त्याच्यावर पूर्ण मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. पाहता एक नवीन प्रकारचं उदाहरण ह्या काही सूत्र याच्यावर आधारित उदाहरण नाही. समजा आपल्याला सोडवायचं आहे, पहिले मी तुम्हाला देतो, तुम्ही सोडवा, मग मी सोडून जातो. दोन संख्यांचा गुणाकार. हे उदाहरण ज्याला येईल ना त्याला सूत्र समजलं असेल समजून घे. 17 तर त्यांचा मसाले आणि लसावी. तर आता कमेंट बॉक्स ओपन करा, पाहू किती मुलांना येते उत्तर. तर अतिशय सोपं होतं. पहा आपल्याला माहिती 17 ही मूळ संख्या आहे. दोन संख्यांचा गुणाकार 17 यायचा म्हणजे एक संख्या एक असली पाहिजे तेव्हा ती 17 येईल. बाकी दुसरे कोणतेही त्यांचे फॅक्टर्स नाही. 17 येण्यासाठी ते दोन संख्या कोणत्या असतील, 1 आणि 17 अशा प्रकारच्या दोन संख्या असतील. 1 आणि 17 17ला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भागतात नाही, कारण ती मूळ संख्या आहे. आणि मग असं संख्या असेल त्यांचा मसा घ्या एक असतो. कारण मी तुम्हाला मला नियम शिकवला होता. जर दोन संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पटीत असेल तर ती लहान संख्या तो मसावी आणि मोठी संख्या तो नसावी. एकचे 17 पटीत 17 आहे. एक हा काय आहे, मसावी आहे, नसावी 17 आहे. सोपं होते. तर तो असं उदाहरण आपल्याला लिहू शकतात. तर आता आपण काही चलाची उदाहरणं पाहूया.
6 एक्स 4 एक्स यांचा मसावी यांचा लसावी 96 तो मसावी 16 तर त्या संख्या कोण काढायचं जरा फक्त एक वेगळ्याच प्रकारचं उदाहरण आहे बघूया आपण कोणाला सोडत ते बरेच उत्तर चुकू राहिले ते तुम्ही व्यवस्थित सोडून नाही राहिले सुमन नावाचे विद्यार्थी बरोबर आले वेदिकाचं बरोबर आले सोनाली नवले बरोबर आलेले उत्तर प्रेस दिघे ठीक आहे बघूया आपण आता पहा आपला जो नियम आहे पहिली संख्या दुसरी संख्या लसावी गुणिले मसावी गुणिले लसावी आणि या नियमानुसार आपण या सूत्रानुसार उदाहरण करूया पहा 6 एक्स गुणिले 4 एक्स बरोबर 96 16 गुणिले 96 आता याचा गुणाकार करून घ्यायचा 24 एक्स आणि एक्सचा गुणाकार होती एक्सचा वर्ग बरोबर आता पुढे गुणाकार करायचं नाही आपल्याला असं ठेवायचं 24 इकडे गुणिले नेगेटिव्ह भागिले होती इकडे फक्त एक्सचा वर्ग राहील 16 गुणिले 96 भागिले अशा प्रकारे होईल 8 ते 24 8 2 16 बांधवतो 3 3 9 3 आता याचा गुणाकार करून घ्यायचं 32 आणि 2चा एकचा वर्ग बरोबर 32 आणि 2चा गुणाकार होतो आपल्याला एक्सचं वर्गची किंमत आहे 64 एक्सची किंमत आपल्याला माहिती आहे जर या 64चं वर्गमूळ काढलं तर आपल्याला एक्सची किंमत कळत 64 कशाचा वर्ग एक तर 8चा वर्ग एक्सची किंमत आली आहे आता या दोन संख्येची किंमत आपल्याला काढता येईल पहिली संख्या 6 आहे म्हणजे 6 गुणिले 8 आता 48 त्यानंतर दुसरी संख्या 4 आहे 4 गुणिले 8 532 अशा प्रकारे दोन संख्या
48 आणि 32. सोपं उदाहरण. तुम्हाला आता सोडवण्यासाठी अजून या प्रमाणात एक उदाहरण देते. पूर्ण संख्यांचा गुणाकार. तीन हजार 600 व मसावी 11 तर लसावी 3. चालायचे. चला पाहूया आपण. बऱ्याच जणांना बरोबर उत्तर दिलेलं आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे. आपली दोन संख्याचा गुणाकार करून मसावी म्हणजे लसावी. दोन संख्या दोन गुणाकाराने करून दिलेलं आपले 36, 3600. मसावी 11 आहे आणि लसावी आपल्याला कालच सांगितलं. आपण इकडे तुम्ही बाजार यावर आधारित अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. म्हणजे आपली एक शेवटचं उदाहरण तुम्ही सोडून दाखवायचं आहे. पुढे पाहूया. दोन संख्यांचा लसावी लसावी 144 मसावी 12. एक संख्या 36 तर दुसरी किती? एक संख्या 35 असेल तर दुसरी किती?
4 जे उत्तर येऊ राहिले ते चुकीचे येऊ राहिले. बघूया आपण. हा. आपल्याला सांगितले 2 संख्येचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावी. पहिली संख्या दिली 36 आणि दुसरी संख्या बरोबर मसावी 12 आहे, लसावी 140 आहे. तिकडे गुणिले भागिले होती दुसरी संख्या बरोबर 12 गुणिले 47 भागिले 12 आणि 12 आणि 36ला भागतो 5 36 12 1 12 1 आणि 144 भागतो 3 1 3 312 48 आणि एका गुणाकार येतो 48 दुसरी संख्या दिली 48 नियम सांगितलेला ही नियम तुम्ही व्यवस्थित करायचे आहे. पुढच्या जे काही आपली 29 तारखेला जी तासिक होणार आहे याच्यात अजून काही नियम आहेत त्याच्यावर आधारित आणि अजून पुढच्या लेवलचे आपण उदाहरण याच्यामध्ये पाहणार आहोत. आज आपण सर्वांनी याचा व्यवस्थित ऐकलं व्यवस्थित उदाहरणं सोडवली आपण सगळ्यांचं जिल्हा परिषद तर्फे मी खूप अभिनंदन करतो आणि संपलं थांबतो. हा रोकडे सर.